जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतंय म्हणून सन्माननीय तुमच्या भागाचे लोकप्रतिनिधी येतात तेव्हा आधी त्यांना विचारा केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा याचं उत्तर द्या की जेव्हा कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड का संसदेत उघडलं नाही, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आज 48 खासदार आहेत महाराष्ट्रातले एकूण। या 48 महाराष्ट्रातल्या खासदारांपैकी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण किती खासदार आहेत? 9, बरोबर। बाकीचे म्हणजे महाराष्ट्रातले किती खासदार आहेत? भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजितदादा पवार मित्रमंडळाचे एकूण मिळून खासदार 39। अहो निवडणूक आयोगाचा निकाल लागायचा दादा, मग काय पक्षभिक्ष नाही म्हणतात। एकूण खासदार 39, बरोबर। 39 खासदार झाले। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, शिवसेना आणि अजितदादा पवारांचं जे काही मित्रमंडळ एकूण खासदार 39। या 39 खासदारांपैकी एकाही खासदाराने माझ्या शेतकरी बांधवांसाठी संसदेमध्ये तोंड उघडलं नाही, ही गोष्ट महाराष्ट्राची जनता विसरणार नाही। किती साखर वाटली असेल? आपला हिशोब सरळ पाहिजे। रामाच्या मंदिरात नाही हिशोब खरा पाहिजे। किती साखर वाटली? एका जणाला 4 किलो वाटले। आता बसून एकदा शांतपणे हिशोब करा दुसऱ्या गोष्टीचा। एका कुटुंबाला 4 किलो वाटली, आनंद आहे, चांगली गोष्ट। पण गेले 8-10 महिने तुमच्या खिशातून या महाराष्ट्राच्या सरकारनं काय काढलंय याचा विचार करा। जर 10,000 लिटर जर दिवसाचं दुधाचं कलेक्शन असेल, आणि ही गोष्ट माझ्या माता मावल्यांसाठी फार महत्वाची आहे, कारण आपलं घर तर त्याच्यावर सगळं दिवसाचा खर्च चालतो। पीक यायला 3 महिने लागतात, 4 महिने लागतात। सगळ्यात चांगला प्रपंच माझी माता माऊली चालवते, आणि माता माऊली माझा प्रपंच चालवत असताना दुधाच्या धंद्याची सगळ्यात मोठा आपल्याला हातभार असतो काय वहिनी? असतो। आता 10,000 लिटर गेले 6-8 महिने दुधाचे भाव किती कमी झाले? 15 रुपये। आज 22 रुपयाने घालतात दूध, म्हणजे 15 रुपयाने भाव कमी झाले। 15 रुपयाने भाव कमी झाले याचा अर्थ पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांचं दिवसाचं तुमचं नुकसान आहे 1.5 लाख रुपये, तुमचं महिन्याचं नुकसान आहे 45 लाख रुपये, आणि तुमचं गेल्या 6 महिन्यातलं या महाराष्ट्र सरकारनं नुकसान केलं असेल तर ते 2.5 कोटी रुपये। आता सांगा 2.5 कोटीची साखर वाटली का? भावांनो, खत घालतोय आपण, वर्षाला लाखभराची तर खतं घालावी लागतात का नाही? वर्षभराचा खताचा जर खर्च काढला तर लाखभर रुपये जातोय का नाही? शेतकरी सन्मान निधीमध्ये पैसे किती येत होते? 6,000, 2,000, 3,000। खरं बोलू रामाच्या देवळाच्या समोर मन प्रांगणात यावं 6,000 येत होते। आता विचार करा भावा, 1 लाखाची जर खतं घातली तर या खतावर जीएसटी किती लावल्या भाजप सरकारने? 18%। म्हणजे तुम्ही लाखभराची खतं घालत असताना तुमच्या खिशातून काढली किती? लाखावर 18% म्हणजे 18,000, म्हणजे 18,000 तुमच्या खिशातून काढले आणि सांगितलं आम्ही तुमचा सन्मान करतो, हे 6,000 रुपये घ्या। दिवसाला 17 रुपये तुमची आमची किंमत केली, आणि साखर वाटताय तुम्ही आम्हाला रामाच्या नावाने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।